नाही, पहिला मुद्दा असा की यांची काळजी वगैरे लागलेली नाहीये. हा. या अच्छा. यांच्या कुवतीप्रमाणे काँग्रेसने त्यांना जागा दाखवली. प्रश्न असा आहे की काँग्रेस इथे जे सांगितलं कुवतीवर जाऊ जातं. नये, ठाकरेंच्या कुवतीवर तर अजिबात जाऊ नये राजू ताई भैया. त्यांना बोलू देत, संगीता ताई त्यांना बोलू देत ना. आता एक लक्षात घ्या, काँग्रेसमध्ये मला 30 वर्ष झाली. मी कोर कमिटीत होतो, महाराष्ट्राचा 3 वेळा जनरल सेक्रेटरी होतो, कोर अध्यक्ष होतो महाराष्ट्राचा SC चा. त्याच्यामुळे कोर कमिटीमध्ये मी होतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे लोक जे पसरवत आहेत की अनौपचारिक बैठक होती, मग कोण कुठे बसलं, असं काँग्रेसमध्ये आणि 10 जनपद मध्ये आणि राहुल गांधींकडे काही होत नाही. सगळं ठरवून होतं, कोणी कुठे बसायचं, कोणाला कुठे जागा द्यायची, काय पोझिशन द्यायची, हे सगळं ठरलेलं असतं. त्याच्यामुळे संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे साहेब यांच्या कुवतीप्रमाणे त्यांची जी आताची पोझिशन आहे महाराष्ट्रात, त्या कुवतीप्रमाणे त्यांना शेवटच्या बेंचवर बसवण्यात आलं. आता हे सांगायचा प्रयत्न करतायत, अहो आम्हाला दिसत नव्हतं, आमच्या पाठीचा त्रास आहे. आता ही खोटी सहानुभूती बस झाली. आम्ही नेहमी, आमचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे साहेब सांगतात, वाघाचं कातडं पांघरून कोण वाघ होत नाही. तसंच की बायोलॉजिकल आपण असाल ठाकरे, पण जर आपल्याकडे विचार नसतील, आपल्याकडे त्यांची शिवसेनेची तत्व नसतील, शिवसेनेचा विचार घेऊन जाण्याची ताकद नसेल, तर मग तुमची ही परिस्थिती होते. आणि म्हणून तुम्हाला शेवटच्या बेंचवर बसवण्यात आलं. बरं. कारण हेच संजय राऊत 10 वेळा बोलतात की या शिवसेनेचा मालक अमित शहा आहे, याचा मालक अमित शहा आहे. मग आता मला यांना विचारायचं आहे, आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे मालक कोण आहेत की जे यांना शेवटच्या बेंचवर बसवतात? परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रात, यांना कोण विचारायचं ठरवलेलं नाही, यांना कोण विचारात घेत नाही. कारण कार्यकर्ते नाही आहेत, नेते नाही आहेत, पक्ष संपण्याच्या आता ICU मध्ये आहे. त्याच्यामुळे हे जे माज दाखवत होते, तो माज काँग्रेसनेच उतरवला, हे बरं झालं. आणि त्यांनी त्यांना शेवटचा बेंच दाखवला.